अभिजित दिपके कॉंग्रेस जनता पार्टीच्या यशानंतर सध्या देशभरातल्या घराघरामध्ये पोहोचलेलं हे नाव आहे। मात्र आता हे युवा नेतृत्व आपल्या सोबत असावं यासाठी दोन्ही शिवसेनांची रस्सीखेच सुरू झाली आहे। उद्धव ठाकरे यांनी सर्वप्रथम या सगळ्याची सुरुवात केली। दिपकेंच्या आंदोलनामध्ये ठाकरेंनी भेट घेतली। अगदी रामरक्षा आंदोलनामध्ये देखील दिपकेंचा उल्लेख केला। मुंबईसह राज्यामध्ये ठाकरेंच्या सेनेने दिपकेंच्या समर्थनार्थ आंदोलन केलंय। दिपके आणि ठाकरेंची ही जवळीक बघून आता शिंदेंची शिवसेना देखील पुढे सरसावली आहे। शिरसाट यांनी आंदोलन यशस्वी केल्याच्या नंतर लगेच दिपके कुटुंबियांची भेट घेतली। ते नातेवाईक असल्याचं देखील सांगितलं। तर बच्चू कडू यांनी देखील दिपकेंची भेट घेतली होती। त्यांना चक्क पेढा भरवला। दरम्यान आता ठाकरेंचे बडे नेते खैरे हे देखील दिपकेंच्या घरी भेट देऊन आलेले आहेत। केंद्रीय गृहमंत्र्यांचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने बरबटलेले आहेत। त्यामुळे पुणेकरांनी अमित शहांना विरोध करण्याचं ठरवलंय असं खासदार संजय राऊतांचं म्हणणं आहे। ज्या ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात टिळक लढले त्या ईस्ट इंडिया कंपनीने सध्याचे मालक अमित शहा आहेत अशी टीका राऊतांनी केली आहे। पुण्यामध्ये अमित शहांच्या विरोधामध्ये आंदोलनाची परवानगी पोलिसांनी नाकारलेली आहे। ही पुन्हा एकदा एक साम्राज्यशाही आहे। देशाच्या गृहमंत्र्याचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने बरबटलेले आहेत। आता त्यांचे कोणीतरी वंशज आहेत म्हणतात ते, जे शिंदे गटामध्ये आहेत बरं का, टिळकांचे वंशज शिंदे गटात आहेत। त्यांनी म्हणे यात राजकारण आणू नका सांगितलं आहे। मग अमित शहा कोण आहेत? अमित शहा कोण आहेत? अमित शहा हे काय बाबामटे आहेत का? काय शिवाजीराव पटवर्धन आहेत? कोण आहेत? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुणे दौऱ्याच्या दरम्यान काँग्रेसच्या आंदोलनाला अखेर पोलिसांनी परवानगी दिली। मग दौऱ्याच्या मार्गावरील 7 लव्ह चौकाच्या ऐवजी सातारा रस्त्यावरील उत्सव हॉटेलच्या समोर आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली आहे। दिल्लीमधल्या जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांवरती झालेला लाठीचार्ज आणि दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांच्या निषेधार्थ काँग्रेस सध्या हे आंदोलन करत आहे। बघूया काही सविस्तर अशा घडामोडी। बातमी पुण्यातली। दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवरती झालेल्या लाठीचार्ज आणि पॅलेट गनच्या हल्ल्यामुळे गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे। यावरती राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना मोठा दावा केला। दिल्ली पोलिसांनी फार मोठा रिपोर्ट तयार केलाय, तो पाहिला तर आपल्याला चक्कर येईल। एका मुक्त पत्रकारानं त्यांच्या व्हिडिओमध्ये माहिती दिल्याचं सांगत पाटील यांनी दिल्ली पोलिसांकडून ॲडव्हान्स तपास सुरू असल्याचं म्हटलंय। जंतर मंतर परिसरामध्ये पडलेला प्रत्येक दगड उचलण्यात आलाय। या दगडावरती असणारे फिंगरप्रिंट हे आधारशी लिंक होतील असा अजब दावा देखील चंद्रकांत पाटील यांनी केलाय। दिल्ली पोलिसांनी एक फार मोठा रिपोर्ट त्या सगळ्या आंदोलनामध्ये असणाऱ्या संख्येचं बायफर्गेशन त्यांनी दिलंय की ज्याच्यामध्ये जे जे होते त्यातले किती जण कुठल्या कुठल्या गुन्ह्यामध्ये होते असे एक पोलिसांनी अनालिसिस केलं। तिथे पडलेला एवढंसं दगड पण आम्ही कलेक्ट केला आहे आणि त्याच्यावर साधे जरी बोटाचे फुटप्रिंट्स असतील तर ते आता आधारशी लिंक होतील। एका बाजूने राहुल गांधी आरोप करतायत की अमित भाईंनी हा लाठीचार्ज करायला लावला। दुसऱ्या बाजूने पोलिसांनी त्यांच्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या आधारे आकडेवारी दिली। त्यामुळे पोलिसांना पण प्रूव्ह करावं लागेल, राहुल गांधींनी पण प्रूव्ह करावं लागेल। मुंबईच्या नंतर ठाण्यामध्ये महानगरपालिकेतही वाहन खरेदी उधळपट्टी केल्याचं समोर आलेलं आहे। ठाणे महानगरपालिकेच्या तिजोरीमधल्या खडगडाटामुळे मोठ्या प्रकल्पांच्या निधीसाठी सुमारे 400 कोटी रुपयांचे कर्ज रोखे उभारण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतलेला असताना दुसरीकडे महापौरांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांसाठी लाखो रुपयांच्या नव्या 4 वाहनांची खरेदी करण्यात आल्याचा प्रकार समोर येतोय। काही वर्षांपूर्वी पदाधिकाऱ्यांसाठी वाहनं खरेदी केलेली असताना आता पुन्हा एकदा नवीन वाहनं खरेदी केल्यामुळे या उधळपट्टीवरून टीका होऊ लागली आहे। यासाठी तब्बल 80 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला। त्यामुळे आधीच महागड्या गाड्या घेऊन फिरणाऱ्या या राजकीय नेत्यांना ठाणेकरांच्या विकासाचा निधी वापरून गाड्या कशासाठी खरेदी केल्या असा प्रश्न विचारला जातोय। मुंबई महानगरपालिकेमध्ये नवीन गाड्या आल्यामुळे किंवा त्या संदर्भातला प्रस्ताव आल्यामुळे प्रचंड गदारोळ झालेला आहे आणि टीका केली जाते आहे तिकडच्या सत्ताधाऱ्यांवर, त्याचबरोबर प्रशासनावर। ठाणे महानगरपालिकेमध्ये देखील असंच एक प्रकरण समोर आलेलं आहे। प्रश्न हा उरतो, नवीन गाड्या वापरायला पाहिजेत, नवीन गाड्यांचा काही प्रश्न नाही आहे, पण ठाणे महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती सध्या तशी आहे का? ठाणे महानगरपालिकेकडे तेवढे पैसे आहेत का? जे कंत्राटदार आहेत ठाणे महानगरपालिकेचे, ज्यांनी नालेसफाईची कामं केली किंवा इतर कामं केली, त्यांना देखील देण्यासाठी ठाणे महानगरपालिकेकडे
पैसे नव्हते. जे ठाणे महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत त्यांना पगार देण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या तिजोरीमध्ये खडखडाट होता. टॅक्स कलेक्शन व्यवस्थित होत नाही आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जे टॅक्स पेयर्सचे पैसे आहेत ते अशा प्रकारे नवीन गाड्या घेण्यामध्ये उडवायचे. सत्ताधाऱ्यांमध्ये मुंबई महानगरपालिकेमधील महागड्या गाड्यांच्या खरेदीवरून वाद रंगताना दिसतोय. नागरिकांच्या प्रश्नांवरती चर्चा करण्याच्या ऐवजी गाड्यांच्या प्रस्तावावरून महायुतीमधल्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले. इनोव्हा क्रिस्टा गाड्या खरेदीच्या प्रस्तावावरून निर्माण झालेल्या वादामध्ये आता सभागृहाचे नेते गणेश खणकर यांनी नवा दावा केलाय. ही मागणी स्वतःची नसून उपमहापौरांची होती असं गणेश खणकर म्हणाले. या नव्या दाव्याच्या नंतर गाड्यांच्या प्रस्तावावरून पुन्हा एकदा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे. सत्ताधाऱ्यांची भूमिका नेमकी काय असणार याकडे लक्ष आहे. कुठेही लिखित स्वरूपात आम्हाला हीच गाडी मिळाली पाहिजे की हे करा. मी असं कधीही कोणाला सांगितलेलं नाही ना मी कोणाला पत्र दिलं होतं. आम्हाला ज्या गाड्या दिल्या जातात याचा कुठेही खरेदीशी काही संबंध नाही. कॉन्ट्रॅक्टवरती गाड्या दिल्या जातात आणि ज्या जानेवारीमध्ये घेतल्या होत्या त्याच त्यांनी आम्हाला दिल्या. आम्हाला काही आम्ही मागणी नव्हती केली की आम्हाला ह्याच गाड्या ते म्हणाले ही गाडी तुम्हाला वापरायची, म्हटलं द्या. दरम्यान मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांनी एबीपी माझाशी बोलताना आपल्याला नवी कार नको असंही म्हटलंय. मी स्वतः सांगितलं की मला मॅन्युअल गाडी नको आणि माझी जी गाडी आहे ती मला समाधानकारक आहे आणि मला तीच गाडी ही स्कॉर्पिओ ती ठेवावी, हा एवढाच प्रस्ताव आहे. याच्यामध्ये मुंबई महानगरपालिकेचं कुठेही अतिरिक्त गाडी घेण्याचं नियोजन नाही किंवा खर्च करण्याचं नियोजन नाही. उद्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा 20वा वर्धापन दिनाचा सोहळा होणार आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे उद्या सकाळी 10 वाजता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेला मार्गदर्शन करतील. दादरच्या रवींद्र नाट्य मंदिर या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे. या वर्धापन दिन सोहळ्याचा मनसेकडून टीजर देखील प्रदर्शित करण्यात आला. राज ठाकरे उद्या नेमकं काय बोलणार याकडे लक्ष आहे. मोर्चात सामील झाले असून मोर्चा महापालिकेवरती जाऊन धडकणार आहे. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे गाडीचं मायलेज साधारणपणे 2 ते 6% घटेल असं रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी स्पष्ट केलं. मात्र E20 पेट्रोलमुळे कार आणि इतर वाहनांमधल्या इंजिनात बदल करण्याची गरज नाही असं त्यांनी म्हटलंय. 2005 पासून लागू झालेले BS3 आणि 2016 आधीच्या काही वाहनांमध्ये रबराचे काही भाग आणि गॅस्केट बदलण्याची गरज लागेल असंही नितीन गडकरी म्हणाले. केवळ खासगी आस्थापनांना लक्ष न करता कारवाई सगळ्यांवरती समान झाली पाहिजे अशा शब्दामध्ये मुंबई उच्च न्यायालयानं अन्न आणि औषध प्रशासनाची कडक शब्दामध्ये कानउघाडणी केली आहे. मंत्रालयामधील उपहारगृहामध्ये एकही कीटक आढळलेला नाही आणि या FDAच्या दाव्यावरती उच्च न्यायालयानं तीव्र आश्चर्य व्यक्त केलं. एवढ्या मोठ्या कॅन्टीनमध्ये एकही कीटक नाही असं म्हणणं हास्यास्पद आहे अशा शब्दामध्ये हायकोर्टानं ताशेरे ओढले आहेत. मंत्रालयामधल्या उपहारगृहांच्या स्वच्छतेच्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने FDAला चांगलंच फटकारलंय. मंत्रालयामधील उपहारगृहांना 98% स्वच्छतेचा दर्जा देणाऱ्या FDAच्या अहवालावरती आता कोर्टानंच काही सवाल विचारले. वास्तवाशी विसंगत हा सगळा अहवाल असल्याचं म्हटलं. तसंच 3ही उपहारगृहांचे अहवाल कॉपी पेस्ट असल्याची टिप्पणी करत सरकारी आणि खासगी आस्थापनांसाठी वेगवेगळे निकष असू शकत नाहीत असं न्यायालयानं स्पष्ट केलं. मंत्रालय आणि विधानभवनामधल्या कॅन्टीनसह संबंधित आस्थापनांना सुधारणा नोटीस बजावण्याचे निर्देश देत मंगळवारपर्यंत मुदत द्या आणि बुधवारी नव्यानं तपासणी करून स्वतंत्र अहवाल सादर करा असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाकडून देण्यात आले. नाशिकमध्ये खड्ड्यांवरून चांगलेच राजकारण सध्या तापलेलं आपण बघतोय. नाशिकमधल्या खड्ड्यांमुळे 5वा बळी गेलाय आणि त्यामुळे पालिका प्रशासनावरती चहूबाजूंनी जोरदार टीका होती आहे. सर्वपक्षीय राजकारणी देखील संताप व्यक्त करतात. त्यातच रस्ते अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या निलेश कोतकर यांच्या कुटुंबियांची मंत्री गिरीश महाजन यांनी सांत्वनपर भेट घेतली आहे. यावेळेला कोतकर कुटुंबियांना अश्रू अनावर झाले. आम्हाला कोणाचंही हे नाही पाहिजे आणि कोणी राजकारण केलं तर ते पण मला चालणार नाही. परंतु माझी विनंती एकच आहे की सुद्धा येत आहे आज तिचं सगळं उडवून गेलेलं आहे. आज तिला काही पण मदत करू शकेल पण तिचा नवराने उभा करू शकत. म्हणून मला अतिशय वेदना झालेली आहे या पोरीसाठी आणि माझ्या सुंदरसाठी जी NSC झालेली मुलगी आहे तिच्यासाठी जर कधी मला कुठेतरी काही शासनाच्या याच्यात आणि याच्यापेक्षा तुम्हाला काळजी म्हटलं आपण झालेला
आमच्या दुःखात सुद्धा तुम्ही सहभागी झालेला आहात. त्याच्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा. नाशिकच्या मालेगावमधल्या गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे गिरणा प्रकल्पामध्ये पाण्याची आवक वाढतीये. धरणामधून 4,952 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग गिरणा नदीच्या पात्रामध्ये सुरू करण्यात आलाय. यासाठी धरणाचे 1, 2, 5 आणि 6 हे वक्र दरवाजे प्रत्येकी 30 सेंटीमीटरनं उघडण्यात आले आहेत. पाटबंधारे उपविभागाने नदीकाठावरच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवकानुसार विसर्गामध्ये आणखी वाढ किंवा घट केली जाऊ शकते. नाशिक जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे हरणबारी धरणाच्या पाण्याच्या साठ्यामध्ये वाढ झाली आहे. मोसम नदीपात्रामध्ये 6,000 क्युसेकनं सध्या पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. परिणामी धरणामधून मोसम नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग झालेला आहे. धरणामधून पाणी सोडण्यात आल्यामुळे प्रशासनानं नदीकाठावरच्या गावांना इथल्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. हरणबारी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे सध्या सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. नाशिक जिल्ह्यामध्ये होत असलेल्या पावसामुळे निफाडमधल्या नांदूर मधमेश्वर धरणामधून पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीच्या पात्रामध्ये सुरू आहे. गोदावरी नदीकाठावरच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला. पावसाची संततधार अशी सुरू राहिली तर विसर्ग पुन्हा एकदा वाढवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासन आणि पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे. जळगावमधल्या अमळनेर तालुक्यामध्ये पावसाचा हाहाकार बघायला मिळतोय. नदी नाल्यांना पूर आल्यामुळे अमळनेरवरून जळगाव, चोपडा, धुळे या ठिकाणी जाणारी वाहतूक ठप्प झाली. तर अनेक ठिकाणी वीज वितरण कंपनीचे ट्रान्सफॉर्मर हे पाण्यामध्ये गेले. काही तास विजेचा पुरवठा खंडित झाला होता. अनेक वर्षांच्या नंतर बोरी नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागलं. पिंपळे नाल्याला पूर आल्यामुळे बाजार समितीमध्ये पाणी साचलंय. त्यामुळे व्यापाऱ्यांचं देखील नुकसान झालेलं आहे. धान्याच्या राशीचा खालचा थर हा पूर्णपणे पाण्यात गेला आणि तो खराब झाला. तर काही ठिकाणी धान्य वाहून गेलंय. दुकानांमध्ये पाणी गेलंय. व्यापाऱ्यांचे उडीद, मूग, ज्वारी, बाजरी, हरभरा या सगळ्याचं नुकसान झालं. जळगाव जिल्ह्यामध्ये कालपासून सुरू असलेल्या पावसानं संपूर्ण जिल्हा हा जलमय झाला. पाचोरा तालुक्यामधल्या दहिगाव इथल्या गिरणा नदीवरती असलेला दहिगाव बंधारा हा देखील पाण्याखाली गेला. गिरणा नदी सध्या दुथडी भरून वाहत असल्याचं चित्र आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये रावेर तालुक्यामधील धामोडी गावामध्ये हतनूर धरणाच्या बॅकवॉटरमुळे पूर आलेला आहे. हतनूर धरणाच्या बॅकवॉटरमुळे धामोडी गावामध्ये पावसाळ्यात ही पूरस्थिती निर्माण झाली. धरण झाल्यापासून वेळोवेळी पावसाळ्यामध्ये गावाच्या लगत साचणाऱ्या पाण्यामुळे 50 ते 60 घरांना पाण्याचा वेढा पडतो. नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. यंदा देखील सततच्या पावसामुळे बॅकवॉटरची पातळी वाढली. गावामध्ये पाणी शिरलंय. परिस्थिती लक्षात घेता नागरिकांना सुरक्षित स्थळी गावामधील मंदिरामध्ये हलवण्यात आलंय. जळगावच्या बडगाव तालुक्यामध्ये सकाळपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली. त्यामुळे गिरणा नदीवरती असलेल्या जामदा डाव्या कालव्याचा मातीचा भरावही वाहून गेलाय. कालव्यामधून मोठ्या प्रमाणावरती पाणी वाहू लागलंय. परिसरामधल्या पिकांचं मोठं नुकसान झालंय. पाटबंधारे विभागाचे कर्मचारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. बंधारा दुरुस्ती करण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये भडगाव तालुक्यातल्या अनेक भागामध्ये अतिवृष्टी झाली आहे. नद्या आणि नाल्यांना पूर आलाय. शेत शिवाराच्या परिसरामध्ये राहणारे नागरिक हे याच पाण्याच्या वेढ्यामध्ये अडकून पडले. बडगाव इथल्या बातसर गावामध्ये 3 कुटुंब अडकून पडल्याची माहिती मिळताच आमदार किशोर पाटील आणि प्रशासनानं रेस्क्यू ऑपरेशन राबवलं. अडकून पडलेल्या शेतकरी आणि मजुरांना बाहेर काढलंय. शेतीसह नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलं आणि मोठं नुकसान झालं. आणि यानंतर पुन्हा एकदा उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. रत्नागिरीमधली बातमी आहे. रत्नागिरीमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस बरसतोय तर काही ठिकाणी पावसानं दडी मारली आहे. ज्या भागामध्ये पाऊस सुरू आहे तिकडे शेतीची कामं वेगानं सुरू झाली. मात्र ज्या ठिकाणी पाऊस नाही तिकडे अनेक कामं रखडलेली आहेत. वारा साधारण हे वातावरण पावसासाठी पूरक असतं आणि माझ्या मागं दिसतंय हे वातावरण काहीसं असंच आहे. पण प्रत्यक्षात मात्र पाऊस काही बरसत नाही आहे. कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जर बघायला गेलं तर मागच्या 10 ते 12 दिवसांपासून किनारपट्टी भागामध्ये अशाच पद्धतीचं वातावरण आहे. पण पावसाची हजेरी किंवा दमदार पावसाची बॅटिंग पाहायला मिळत नाही आहे. आणि त्यामुळं पावसाच्या पुनरागमनाकडं आपण असं म्हणूया, जे नागरिक किंवा शेतकरी जो नजर राहून बसलाय, ज्याचे डोळे आकाशाकडे, त्याचा मात्र पूर्णपणे भ्रमनिरास होतोय. एकंदरीत काही वेळेला ऊन देखील पडतंय आणि त्यामुळं गरमीचं प्रमाण देखील
पावसाळ्यामध्ये वाढतं आहे. सध्या जर बघायला गेलं तर गुरुवारी मध्यरात्रीपासून लांजा आणि राजापूर तालुक्यातल्या काही ग्रामीण भागात किंवा सह्याद्रीच्या कुशीत जी गावं वसलेली आहेत त्या ठिकाणी पाऊस झाला आणि त्यामुळं तिथल्या नागरिकांना किंवा तिथल्या भात शेतीची कामं जी रखडली होती त्याला एका अर्थानं दिलासा मिळाला असं आपण म्हणू शकतो. जे घाटमाते आहेत म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात येणारे जे घाटमाते आहेत प्रमुख रस्ते ते सुरळीत आहेत, पण एकंदरीत दरड कोसळण्याचा धोका पाहता प्रवास करताना काळजी घ्यावी असं आवाहन जिल्हा प्रशासनानं सगळ्या नागरिकांना आणि प्रवाशांना केलंय. कॅमेरामॅन महबूब शेख सोबत मी अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी. धुळ्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे. आंबोडे इथल्या कणेरी नदीला पूर आलाय. गावाचा संपर्क तुटलेला आहे. या कणेरी नदीमध्ये 4 जण वाहून गेल्याची माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली होती. त्यापैकी 2 जणांना बाहेर काढण्यात आलेलं आहे. 2 जणांचा अद्यापही पत्ता लागला नसल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी दिली आहे. धुळे शहरासह जिल्ह्यामध्ये आज हवामान विभागाच्या वतीने अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे जिल्ह्यामध्ये सकाळपासून रात्रभरापासून मुसळधार पावसाची हजेरी लागते आहे. आणि या पार्श्वभूमीवरती जिल्ह्यामध्ये विविध ज्या काही पावसामुळे प्रश्न आहेत ते निर्माण होताना पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात साचत आहे. असं असताना धुळे तालुक्यातील आंबोडे गावामधील कन्हेरी जो काही पूल आहे कन्हेर नावाचा, त्या पुलाला मोठ्यावरती पाणी आलं नाही. यामुळे धुळे तालुक्यातील आंबोडे गावाचा जो काही संपर्क आहे तो या ठिकाणी तुटल्याचं पाहायला मिळत आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे कयाधू नदीला पूर आलाय. कयाधू नदीच्या पुराचं पाणी शेतामध्ये शिरल्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. नदीकाठाजवळची शेकडो शेतजमीन पूर्णपणे पाण्याखाली गेली. हजारो रुपये खर्च करून पेरणी केलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालंय. शेतकरी देखील संकटात आहे. सोयाबीन, कापूस, हळद, केळी या पिकांचं मोठं नुकसान झालंय. आता काय आहे शेतामध्ये काय आता सोयाबीन होतं काय सगळं पाण्याने गेलं. पाणी किती आहे शेतामध्ये? आणि आता शेतामध्ये सोयाबीन दिसेना झालंय, बरं पूर्ण गेलं, काहीच नाही राहिले. बरं अच्छा. लोकांचं कर्ज काढून बियाणं घातले. किती खर्च आला पेरणीला? आम्हाला खर्च आला 20,000 रुपये. आता काय सगळं पाण्यामध्ये पाण्यामध्येच आहे सगळं काही. दर साल प्रमाणात याच वर्षी पाणी आलं आणि तसंच गेलं. पण सरकारचं काहीच नाही, लक्ष नाही, कोणी तलाठी साहेब नाही, कोणीच नाही, कोणीच चाललं नाही. पाहणं पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे. हळद गेली, सोयाबीन गेलं, अजून कुठलंच शासनाचं काही चाललं नाही. माणूस शेतामध्ये पाणी किती आहे आता पाणी कमरं इतकं पिकाच्या वर आहे. पाणी बरं सगळी पिकं पाण्यामध्ये चक पाण्यामध्ये गेलेली आहे. बरं कर्ज काढून, सावकारी कर्ज काढून बियाणं आणलं, शासनाचं तर भेटणं, कर्जमाफी नाही अजून. आता करायचं काय? आता हा भयानक प्रश्न आहे. आता आम्ही काय खायचं, काय करायचं, काय? शासनाने काहीतरी दखल घ्यावी. जालन्याच्या भोकरदन तालुक्यामधल्या वडोद तांगडा या गावामध्ये देखील धामणा नदीला पूर आल्यामुळे पुलावरून पाणी वाहताना दिसतंय. मात्र या स्थितीमध्ये देखील नागरिक नदीमधून जीव धोक्यात घालून वाट काढतायत. गावामधील कमी उंचीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे नदीचा प्रवाह प्रचंड वेगामध्ये असताना नागरिक या ठिकाणी ये जा करताना दिसून आले. अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यामधल्या धामक गावामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाल्यामुळे या ठिकाणी सर्वाधिक नुकसान झालंय. पुरामध्ये धामक इथल्या संदीप ठाकरे यांचं संपूर्ण घर उघड्यावरती पडलं. घरामध्ये 10 मिनिटात 5 फुटांपर्यंत पाणी शिरल्यामुळे घरामधील फर्निचर, धान्य सगळंच वाहून गेलं. जीव वाचवून ते शाळेमध्ये आश्रयासाठी गेले, मात्र परत सकाळी घर बघायसाठी गेले तेव्हा घरामध्ये काहीही शिल्लक नव्हतं. परभणी जिल्ह्यामध्ये 89 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. महत्त्वाचं म्हणजे 52 मंडळांपैकी 43 मंडळांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे. 13 मंडळांमध्ये 100 ते 140 मिलीमीटर इतका पाऊस झाला. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यामधील पहिलाच हा मोठा पाऊस आहे. नदी नाल्यांसह गोदावरी, पूर्णा, दुधना या महत्त्वाच्या नद्यांना देखील चांगलंच पाणी आलंय. तर येलदरी आणि लोअर दुधना या प्रकल्पामधील पाणी साठ्यामध्ये वाढ झाली आहे. धुळे शहरामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरामधल्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले गरुड कॉम्प्लेक्स या ठिकाणी पाणी शिरलं आणि इथल्या व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. मान्सूनपूर्व नालेसफाई व्यवस्थित न झाल्यामुळे कॉम्प्लेक्समध्ये पाणी शिरलंय. त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती व्यापाऱ्यांचं हे नुकसान झालेलं आहे. याची पाहणी महापौर मायादेवी परदेशी यांच्यासह उपआयुक्त सोनाली देवरे यांनी देखील केली आणि लवकरच उपाययोजना केल्या जातील असं आश्वासन देखील त्यांनी दिलं आहे.
मुसळधार अशा पावसामुळे बुलढाण्याच्या येळगाव जवळच्या पैनगंगा नदीला देखील पूर आलाय. पुलावरून सध्या पाणी वाहताना दिसतंय. त्यामुळे सोलापूर, बुलढाणा, बुरहाणपूर राज्य महामार्गावरची वाहतूक ही पूर्णपणे सध्या बंद करण्यात आली आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब अशा रांगा लागलेल्या आहेत. प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. प्रशासनानं नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं, पूरग्रस्त पुलावरून जाण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन केलं आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे धरणांमध्ये पाण्याची आवक झपाट्याने वाढती आहे. कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 2 फूट उघडण्यात आले. धरणामधून कोयना नदीपात्रामध्ये 10,630 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. याशिवाय पायथा विद्युत युनिटचं 1 युनिट कार्यान्वित करण्यात आलंय. त्याच्या माध्यमातून 1,050 क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय. त्यामुळे कोयना नदीमध्ये एकूण 11,680 क्युसेक पाणी सोडण्यात आलंय. पावसाच्या तीव्रतेनुसार हा विसर्ग आणखी वाढवला जाऊ शकतो. बुलढाण्याच्या नांदुरा तालुक्यामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सगळ्याच गावांमध्ये बिकट अशी परिस्थिती निर्माण झाली. अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय. शेतामध्ये पाणी साचल्यामुळे सोयाबीन, तूर आणि कापूस ही पिकं पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहेत. अनेक ठिकाणी शेती देखील खरडून निघाली. शेतांना तलावाचं स्वरूप आल्याचं चित्र आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं आर्थिक नुकसान झालंय. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासनानं तातडीनं या सगळ्याचे पंचनामे करावेत, आम्हाला आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी केली आहे. तापी नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ होतीये. तापी नदीमधील पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यामधल्या सारंगखेडा बॅरेजचे 4 दरवाजे पूर्ण आणि 3 दरवाजे 2 मीटर उंचीपर्यंत उघडण्यात आले. प्रकाशा बॅरेजचे 5 दरवाजे पूर्ण आणि 2 दरवाजे 3 मीटर उंचीपर्यंत उघडण्यात आले. तापी नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी सोडलं जात आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे हतनूर धरणामधून पाण्याचा विसर्ग देखील वाढवण्यात येतोय. पुढच्या 24 तासांमध्ये सारंगखेडा आणि प्रकाशा बॅरेजमधून 3,50,000 ते 4,50,000 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे. वर्धा राळेगाव परिसरामध्ये सरूळ या ठिकाणी यशोदा नदीला पूर आल्यामुळे नदीवरचा जो पूल आहे तो देखील पाण्याखाली गेलाय. पुलावरती पाणी असल्यामुळे नागरिकांना पूल ओलांडता येत नाहीये. नागरिकांना मोठ्या अडचणींना आणि त्रासाला सामोरं जावं लागतंय. नदी पलीकडे असलेल्या चणाटाकळी या ठिकाणी पुरामुळे 2 नागरिक अडकल्यामुळे रात्र शेतामधल्या मंदिरामध्ये त्यांना काढावी लागली आहे. चणाटाकळी इथल्या राजेश इंगोले आणि मारुती नैताम यांनी रात्र जागून काढली. ते पूर परिस्थिती ओसरण्याची वाट बघत होते. पासून नाव येतंय. कोणत्या गावाला राहतात? चणाटाकळीला काय परिस्थिती होती काल रात्री? काल रात्री पण पाऊस पाणी खूप भरपूर झालं. 4 तुकडोजी महाराजाच्या मंदिरात आराम केला. आराम म्हणजे खूपच रात्रभर जेवण नाही, खावण नाही, काही नाही. काल रात्री तुकडोजी महाराज मंदिरात आराम केल्यावर तिथे काही लोक नौदतीसाठी वगैरे कोणीच नाही. आम्ही सोबत झालो. तुम्ही काय सांगाल नेमकं? ते पाणी होतं, पूर होता. 7 वाजता आम्ही मुक्कामीच आहोत. मग तिथं मंदिरात थांबलो आम्ही. अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये प्रवरा नदीमध्ये बुडालेल्या व्यक्तीचा अद्यापही शोध लागलेला नाही. 48 तास उलटून गेल्याच्या नंतर देखील शोध सुरू आहे. आमदार अमोल खताळ यांनी घटनास्थळाचा आढावा घेतला. नदीमध्ये अंघोळीसाठी गेलेला ऋषिकेश गडाख हे कालपासून बेपत्ता आहे. पुण्यामधल्या खडकवासला धरणाचे 11 दरवाजे 3 फुटांनी उघडण्यात आले. खडकवासला धरणामधून टप्प्याटप्प्याने विसर्ग सुरू आहे. पुण्यामध्ये असलेल्या या मुसळधार पावसामुळे खडकवासला, पानशेत, वरसगाव ही सगळी धरणं 100% भरली आहेत. टेमघर धरण सध्या 83% इतकं भरलं आहे. पुण्यामधील भिडे पूल हा देखील पाण्याखाली गेला. खडकवासला धरणामधून 27,000 क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आलाय. पुण्याजवळच्या घाटमाथ्यावरती सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणामधील विसर्ग हा टप्प्याटप्प्याने वाढवला जातोय. त्यामुळे नदीपात्रामधले रस्ते देखील बंद करण्यात आले.